आता आपले कारखान्यावर जायचं तुम्हाला मी ॲड्रेस दाखवता. ॲड्रेस बघा, माझ्या मागे दिसतं आमच्या गावाची कमानी. आणि हो बघा, हा मानपाड्यावरूनचा रस्ता येतं. मानपाड्यावर जो बदलापूरचा रस्ता येतो. सॉरी. सो वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सॅमी कालन यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे गाईस. सर्वांना गुड मॉर्निंग. चला आता वाजल्यान 11 वाजल्यान. आता आपण चाललो आपले गणपतीचे कारखान्यावर चाललो. जाम जण असे बोलतात की बरेच दिवस झालं ब्लॉक नाही टाकला आणि ब्लॉकमध्ये तुम्ही जो दुकान टाकले कारखाने टाकले आणि मग तुम्ही गणपती बाप्पा का नाही दाखवलं. कमेंटमध्ये पण मेसेज येतात. तर गाईस आता आपण ना तुम्हाला सर्वच गणपती दाखवू आपले. आणि ज्याही कोणी बुकिंग नसतील केले तर त्याही आपल्या हेडुटणे नाक्यावरती या. मानपाडा माहीत आहे ना तुम्हाला, मानपाड्याच्या पुढे हेडुटणे आहे. काठी माहीत आहे ना, काठीच्या पुढेच हेडुटणे आहे. खोणीपाटा नेवाली माहीत असेल, त्याच्या मधोमध्येच हेडुटणे गाव आहे. तिथे या. आपल्या गणपती बाप्पाचा शॉप आहे. तुम्ही या आणि मूर्त्या बघू शकता. तुम्ही कसं आपल्या मूर्त्या सजवल्या, धोती फेटा वगैरे. गणपती बाप्पाची फिनिशिंग पण तुम्ही बघा एकदा. आणि नक्की तुम्ही या आपल्या कारखान्यावरती. तुम्हाला जर ॲड्रेस नसेल भेटत तर मला व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करा. तुम्हाला पूर्ण मी ॲड्रेस देणार, कॉन्टॅक्ट नंबर देणार. आपल्या दुकानावरती डायरेक्ट लोकेशन येतं. तर चला गणपती बाप्पा मोरया. जातो आता आपण आपल्या शॉपवरती. आता आपल्या कारखान्यावर जायचं तुम्हाला मी ॲड्रेस दाखवता. ॲड्रेस बघा, माझ्या मागे दिसतं आमच्या गावाची कमानी. आणि हो बघा, हा मानपाड्यावरूनचा रस्ता येतं. मानपाड्यावर जो बदलापूरचा रस्ता येतो. सॉरी, रिक्षा जायचं आपले दुकानावर. गाईस यो इथं आपला दुकान. आणि काय झालं बघला ना, लोकेशन दाखवता माझाच ॲक्सिडेंट झाला. अर्ध्यानं ठोकली मी. मोबाईल बोलतो मोबाईल. हे बघा इथं आपला दुकान. तिथून यायचा असं आपले डायरेक्ट गणपती बाप्पाचे दुकानात घुसायचं आहे बघा. चला तर आता आपण आपले दुकानच येतं. चला कारखान्यात घुसलो बघा. आपले इथं मूर्त्या तुम्हाला दाखवता. थांबा जरा, आता ती व्हिडिओ मला चेक करायला लागेल कशी आली ती. हां सम्या कालन. हां युट्यूबर आहे. किधर रहते तुम लोग? उधर रहते हैं शिवाजी कालन की इधर. ओके चलो बाय बाय. चला बघा, पोरांची आवड बघा. इच्छा तुम्हाला आता मी सर्व गणपती दाखवणार आहोत थोड्या वेळेला. तर इथून पण बघा, आता खाली पण ठेवल्या, इथं पण बघा. चला तर आता तुम्हाला आपण मूर्त्या दाखवता. कारण की अजून श्रावण महिना चालू नाही झाला. म्हणजे भरपूर जण येतात ते सांगतात की ज्यांचं कारखाना ते पण सांगतात की श्रावण महिना चालू नाही झाला तोपर्यंत जास्त मूर्त्या बुकिंग नाही होणार. तरी पण आपल्या 20 मूर्त्या बुकिंग झाल्या. आणि गाईच हाच तुमचा प्रेम आणि हाच तुमचा सपोर्ट, असाच सपोर्ट आशीर्वाद राहू दे. अजून मूर्त्या बुक करा. तर तुम्हाला सर्व मूर्त्या दाखवता मी. मूर्ती बघू शकता तुम्ही कशा मूर्त्या आहेत आपल्या दुकानात. बघा मूर्त्या बघा. तर कोणत्या आवडली तर नक्की तुम्ही स्क्रीनशॉट मारा. या तुम्हाला आता इथून दाखवतो. याचा फेटा धोती बघा, बालमूर्ती आहे. आणि या लालबागचा राजा बघा आपण ठेवलेले आहेत. खाली पण तुम्हाला दाखवता मी. त्या तिकडं बाकीच्या सगळ्या आता बुकिंग झाल्या. बाकीच्या बुकिंग झालेल्या आपण इथं ठेवल्या नाही, नेल्या त्यांना गाल्यान ठेवल्या. इथून बघू शकता तुम्ही मूर्त्या. कारण की खूप जण बोलत होते दादा ब्लॉग टाक. आता ब्लॉग टाकलाय आपण. हा बघा, ब्लॉगमध्ये तुम्ही आपल्या गणपती बाप्पा एकदम सुंदर मूर्ती आहे ही पण. आणि बघा काहीतरी वेगळं आहे, काहीतरी वेगळे गणपती आणल्यात आपण. आणि यांचं सजावट बघा कशी केलेली आपण, एकदम भारी. आता हा 2 फुटामध्ये बघू शकता तुम्ही. तिकडे लालबागचा राजा तो बुकिंग झालेला पहिल्या दिवसाचा, तो पहिली बुकिंग आहे आपली. इथे पण तुम्हाला भरपूर गणपती बघायला भेटतील. हा पण एकदम सुंदर आहे मस्तपैकी. हा गणपती बघा कसा मस्त बसला एकदम राजासारखा. हे बघा मस्त पिवळा मोदक आहे हातामध्ये बघा बाप्पाच्या. आणि हा बाप्पा बघा मस्त आराम करतो एकदम. आपला मस्त बाप्पा आहे. इथं पण बघू शकता तुम्ही. आणि इथे बघा ही मूर्ती आपल्या आठ मूर्त्या सेम अशा बुकिंग झालेल्या आहेत. बाकी बघा बुकिंग झालेल्या इथेच नाही बघा. ही बुकिंग आहे, सर्व बुकिंग आहेत. आणि आता यांना नेऊ आपण नंतर तिकडे आपल्या
गाल्यावरती. इथे बघा आता यांना आहे ना आपण डायमंड वर्क करणार आहोत थोडे वेळात. आता त्या पोऱ्याला बोलवले मी डायमंड वर्क करायसाठी. इथे पण आहे बघा 2.5 फुटाची मूर्ती आहे ही. आता या सर्व मूर्त्यांना आपण डायमंड वर्क करू, कारण की भरपूर जणांचा असं असतं की डायमंड वर्क ठीक आहे, ते पण करूया. डायमंड वर्क करून देऊ आपण. आणि हे बघा कृष्णा आपला इथे बघा, इथे पण मस्त मूर्ती. इथं बघा गेटअप बघा कसा केले, एकदम भारी केले का नाही, काहीतरी वेगळेच म्हणजे आपल्या मूर्त्या आहेत. कारण की पब्लिकचा डिमांड होता की दादा ब्लॉकमध्ये मूर्त्या दाखव, दादा ब्लॉकमध्ये मूर्त्या दाखव. ठीक आहे, दाखवूया आपण. हे बघा बाप्पाला कशी केसा वगैरे मस्त लावल्यात ना. आणि इथे पण बघा बाळ गणेश ओ माय. बघा तुम्ही बघा मूर्त्या बघा. आणि या नक्की सॅमी कालनच्या इथे या ब्लॉगमध्ये बघा, सॅमी कालनच्या ब्लॉगमध्ये मूर्त्या तुम्ही बघून घ्या. आणि रुपांश कला केंद्राला नक्की तुम्ही एकदा व्हिजिट द्या. अजून किती मूर्त्या दाखवू बोला. बघा भरपूर मूर्त्या दाखवल्या मी तुम्हाला. आता हे बघा मूर्ती बघू शकता तुम्ही, छान छान आहे. आपला खंड बाबा बघा कसा, खंड बाबा. अच्छा इथं पण भरपूर मूर्ती आहेत, या पण दाखवतो तुम्हाला. तर कधी येता तुम्ही आपल्या रुपांश कला केंद्राला व्हिजिट द्यायला, या लवकर मूर्त्या बुक करा. कारण की बुकिंग चालू आहे. आज पण एक बुकिंग झाली, काल 5 झालेल्या. कारण की हल्ली व्हिडिओ का टाकत नाही माहीत आहे का, ज्यावेळी बुकिंग केलेल्या. कारण की जे आपल्याकडे माईक होते ते माईक जरा एका मित्राने नेल्यात आणि ते माईक येतील तेव्हा प्रत्येकाची पुन्हा आपण बाईट घेणारच आहे. आणि तुम्हाला रस्ता जर लोकेशन नसेल भेटत तर बघा पुन्हा एकदा सांगताय बघा रुपांश कला केंद्र हा रस्ता सर्वांना तर पाठच असेल. तो पोऱ्या बघ कसा बाहेर निघले. आणि हे बघा लोकेशन बघा, लोकेशन हे बघा काटई नाक्यावरून येतात, सील फाटावरून या गाड्या बदलापूरला, कोणी फाटा कोणी पलावाला जातात. इथूनच्या तिकडून ज्या गाड्या येतात त्या बदलापूरवरून येणाऱ्या गाड्या आहेत, त्या गाड्या सील फाटा कल्याण फाट्याला जातात. त्याच्यानंतर हे माझ्या गावाची कमानी दाखवतो तुम्हाला. बघा ही माझ्या गावाची कमानी आहे, ही कमानी आहे. आणि तिथूनच्या तुम्ही गावात नाही जायचं, तुम्हाला गावात जाऊ नका. हे बघा. आणि हा इथे आपला रुपांश कला केंद्र आहे बघा, रुपांश कला केंद्र. आणि इथं फ्रूटवाले पण असतात. तर चला तुम्हाला आता एक्झॅक्ट लोकेशन दाखवलं आहे. हे बघा BMW बाईक आपली बरेच दिवस चालवली नव्हती, आज तिला मस्त धवायला आली, धवली तिला. आता जाऊ बाईक जवळ जाता आणि बाईक दाखवलं आपण तुम्हाला. हे बघा लय दिवसांच्या तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटले असेल ना आपली BMW बाईक. आता तिला धवली आम्ही, जाम माकलेली. कारण की भाऊजाला दिली, ती भाऊजानी नेली ती आणले माकून आणलेली भाऊजानी. जराशी चिखल उडतात ना, आता तिला धवली आपण. कारण की भाऊजाच्या सासऱ्याचा सर्व्हिस सेंटर आहे बघा. गाडी आपली इथेशी लागलेली आहे. काही आता झाली संध्याकाळ आणि आपलं स्वप्न आता ब्लॉग बनवला का नाही बनवला तेवढं आपल्याला माहीत नाही. आणि ना नक्की करतं मूर्त्या सजवायला येतात आता. मूर्ती सजवायला घेतं ग. शेडबोलला इकडची ती हे बघ ना, तिथे लास्टला मूर्ती होती ती बुक झालेली ना. बुक झालेली आहे, कुठे खाली ठेवली ना आपण. हे बुक झालेला खाली ठेवले ना आपण सगळे. बघा ही बी बुक झाली. इथे डबल मूर्ती भेटणार नाही, नाही. पण बुक झाली. कवा काल एक वापस ही दोन सेम टू सेम मूर्ती 3 ओके 4 5 पण नानू 5 मूर्त्या. नाना नाना वाजक ना मग हिला लेबल का नाही लावला. टेबल लावले ना कुठं मागे असं आपण. हा लावले नाही गणपतीनं कुठं लावले. तिला पण लावला असेल मागे, तो बघ तिथं मागे. हा लपटन लेबल का समजा बी ना. इथे बघा विठ्ठलाची मूर्ती आहे मस्त पैकी ना ना. ही मूर्तीचं नाव का माहित नाही का, माहित नाही का, पहिल्यांदा टाकले का. पहिल्यांदा टाकले आपण. मग पहिल्यांदा टाकले आम्हाला काही माहीत ना. आता तू दादा कसं डायमंड वन करतो बघ तिथं. बघा इथं आले नाना आले. काय आले नाना, काय करायला आले. मूर्ती बघायला आले ना, म्हणजे मूर्त्यांना ध्यान ठेवायला आले. आजचा दिवस असतो बिचारा. आणि काल बी होता सो सकाळच्या वेळेला आणि रात्री 10 वाजता गेला. आणि आम्ही घरी गेलो पावणे 11 वाजून 30 मिनिटांनी गेलो. रात्री गेलो रास. आणि आता दादा बघा कशी सजवतात. दादा सजून आता थांबतो ना.
सजवशील ना आता मस्त सजव. ही बी बुक झाली आहे पहिले ना झाली ना नाही बुक आजच बुक झाली आणि बघा दादाच्या हाताने सगळा डायमंड वर्क करत असते त्या दाखव ना दादा असं करतं. आणि इथे खालती बी आहे इकडं यावर काही बी नाही बघा मस्त वेकेंडले आपल्या इथून आणि यांना किती सांग ना, आजपासून डायमंड वर्क चालू झालं. आता कोणाला कशा सजवायला येऊन सांगा, आम्ही सजवून देऊ. आम्ही सजवून देऊ. मी दादा आले सजवाला दोनच मूर्ती सजवायला आले कारण अण्णा आठला जास्त येईल सजवाला नाही, जास्त ज्याला पाहिजे तशी आपण सजवून देऊ आता. पाहिजे तशी का हा. इथं बघा किती टेन्शन मध्ये नाना किती टेन्शन मध्ये कसं ना करा बरी टेन्शन मध्ये आता आपण नाना वगैरे कसं डायमंड करते का मस्तपैकी नाना साफ करते तो मूर्त्या नाना साफ करते आणि तो नाना डायमंड वर्क करतं मस्तपैकी आपले गणपती दुकान सॉरी गणपतीचे कारखान्यात तुम्ही नक्की विजिट करा आपले हे बघा दुकान शिकायला केंद्र आहे तिथे हां तिथे गेले आणि इकडे एवढीच नाका तिथं आपला 101 अंतराचे पूर्ण थोडंसं आपल्या गणपती बाप्पाचं दुकान आहे इकडे बघा तुम्ही आमची ब्लॉग गाईज आज रील्स नाही बनवली, आज ब्लॉग बनवले मी. आज खास ब्लॉग म्हणजे पब्लिकचा डिमांड होता की दादा आपल्या शॉपचा ब्लॉग बनव. आणि बघा आजची आपली दुसरी मूर्ती आहे ही आज बुकिंग केली त्या दादानी बुकिंग केली आणि यांची मूर्ती तर सध्या इंस्टाग्रामला झळकली चांगलीच. ती जी बालमूर्ती होती ना ती या दादांची मूर्ती आहे, ते तुम्ही रील्सला बघितलंच असेल. आणि बघा आता हिला पण डायमंड वर्क करू थोड्या वेळेला तिला पण. इकडं हर्षद बघा बुकिंग करतो हर्षद. चला मंडळी अजून तर फायनल मूर्ती झाली नाही तोपर्यंत दाखवत नाही, जेव्हा फायनल होईल तेव्हा नक्की दाखवतो तुम्हाला मी. मंडळी आता वाजलेले 9:45 आणि 9:45 वाजता पण आपले ते कस्टमर आलेले आहेत. त्यांनी ही मूर्ती बुक केली आहे बघा. आपल्या ब्लॉगमध्ये असेलच ही मूर्ती त्यांनी बुक केलेली आहे आणि तो मगासपासून मी दाखवत होतो तुम्हाला डायमंड वर्क. तो फायनली रेडी झालेली आहे आपली मूर्ती. हे बघा आपल्या इथं डायमंड वर्क करून पण भेटेल असा आणि हिला पण डायमंड वर्क चालू आहे बघा. छोट्या मूर्तीला हिला पण डायमंड वर्क चालू आहे छोट्या मूर्तीला. आणि इथे एक कस्टमर ताई त्यांची मूर्ती आहे. दादा कुठले तुम्ही रत्नागिरी ओके कोकण. आणि थँक्यू आमच्याकडे मूर्ती बुक केल्याबद्दल. तर चला दादांनी मूर्ती बुक केली. असेच जर ब्लॉग बघायचे असेल तुम्हाला रोज टाकेन आपल्या दुकानातले सॉरी आपल्या कारखान्याचे ब्लॉग रोज टाकेन. पण तुमचा जर प्रेम आणि सपोर्ट असेल ना रोज हा ब्लॉग बघायचा तर नक्की टाकेन. तर चला आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू. आता आमचं दुकान बंद करायचं टायमिंग झालं. आता वाजल्या 10:30. पूर्ण गणपती बाप्पाला आपण पूर्ण पिशवीमध्ये पॅक केलेलं आहेत बघा. पूर्ण पॅकिंग केलेली आहे, टेन्शन ठेवलीच नाही. इथे पण आपल्या हे सर्व बुकिंग झालेले आहेत, इथं पण पॅकिंग केले. चला आता एक आपण जी वर्क केलेली आहे ती तुम्हाला उद्या दाखवत आम्ही. मस्त वर्क केले मस्त एकदम बघा. काहीतरी करू इथे पण आणि ती केली वाटतं पार्सल बघा. ही पण मस्त केले बघा डायमंड वर्क. आणि चला हे आवरत नव्हतं आज वर्क करायला. फुल मेहनत केली पोरावी ना, फुल मेहनत केले ना, फुल मेहनत. आता उद्या पण याल ना, उद्या 4 तरी करू होईल की येईल होईल ना. चला अजून 4 होतील बोलतं बघूया.